नमस्कार. आपलं माझ्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहूया 100% म्हणजे इंग्रजीत काय, ते 100% ते 0% म्हणजे इंग्रजीत काय त्याला आपण शब्द वापरू शकतो ते आपण आज पाहूया. तर 100% म्हणजे इंग्रजीत याला आपण म्हणतो डेफिनेटली. 80-90% याला इंग्रजीत आपण म्हणतो ऑलमोस्ट सर्टनली. ऑलमोस्ट सर्टन. 80% याला आपण म्हणतो लाईकली. 70% याला आपण म्हणतो प्रोबॅबली. 60% याला आपण इंग्रजीमध्ये परहॅप्स म्हणतो. परहॅप्स. 50% याला आपण मे बी. 40% अनलाइकली. 30% याला आपण 30%ला आपण या ठिकाणी म्हणतो इम्प्रोबॅबली. इम्प्रोबॅबली. 20%ला आपण म्हणतो या ठिकाणी ऑलमोस्ट 20%ला आपण या ठिकाणी म्हणतो डाऊटफुली. म्हणजे आपल्याला या ठिकाणी शंका असते. डाऊटफुली. 10%ला आपण या ठिकाणी म्हणतो ऑलमोस्ट नेवर. आणि 0%ला आपण या ठिकाणी म्हणतो डेफिनेटली नॉट. अशा प्रकारे आपण या ठिकाणी डेफिनेटली म्हणजे 100% दर्शवतो, ऑलमोस्ट सर्टेनली म्हणजे 90% दर्शवतो, लाईकली म्हणजे 80% दर्शवतो, प्रोबॅबली म्हणजे 70% या ठिकाणी दर्शवतो, परहॅप्स म्हणजे कदाचित आपण या ठिकाणी 60% दर्शवतो, मे बी म्हणजे या ठिकाणी आपण 50-50 चान्सेस ठेवतो आणि मे बी न दर्शवतो. 40%मध्ये आपण आपली थोडीशी उत्सुकता कमी दाखवतो, त्याला आपण अनलाइकली म्हणून संबोधतो. इम्प्रोबॅबली म्हणजे कदाचित नाही, याला आपण 30% या ठिकाणी संबोधतो. शंका जर असेल तर 20% आपण त्याला त्या ठिकाणी समजतो. आणि ऑलमोस्ट नेवर म्हणजे कधीच नाही, याला आपण 10% आणि 100% 10% आणि 0% म्हणजे डेफिनेटली नाही म्हणजे शक्यता नाही. अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे इंग्रजी पर्सेंटेज आपण पाहू शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञानच्या नवीन माहितीसाठी चॅनलला फॉलो करा.